उडुपी दक्षिण भागाचा म्हणजेच गोरेगावच्या पूर्वेकडचा विस्तार गेल्या काही वर्षात प्रचंड वाढला। IT हब, शॉपिंग हब आलं, दालमिया कॉलेज, दिंडोशी कोर्ट, मोठमोठे मॉल्स आले, जाग्याला सोन्याचा दर आला आणि सोबत आली अव्यवस्था। मुंबई बाहेरची लोक थेट उपनगरातून विसावू लागली आणि त्यामुळेच हे उपनगर आज भरगच्च झालंय। बघूयात याच भागातली लोक आज कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत। एकीकडे आपण म्हणतो की आरे कॉलनी हे याकडचे असणारे मुंबईला ऑक्सिजन पुरवतो, प्राणवायू पुरवतो, आणि दुसरीकडे मात्र त्याला एकदम दुर्लक्षित करायचं। आता उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल तर आरे कॉलनीमध्ये एवढे वृक्ष आहेत की जे 100, 150, 500 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून जमीन या ठिकाणी अस्तित्वात आली तेव्हापासूनचे इकडचे प्रचंड मोठी झाडं आहेत। त्या झाडाकडेही बघितलं जात नाही, त्याची निगा केली जात नाही। हा रस्ता एक मार्गी करायला पाहिजे। दोन्ही इकडूनही गाड्या जातात, तिकडूनही गाड्या येतात। त्याच्यामध्ये शाळा सुटली संध्याकाळी ही गर्दी असते, त्याच्यातून गाड्या पण येतात। तो रस्ता करायचा कसा आणि चालायचं कसं? ऍक्च्युली आम्ही आता ह्या गोरेगाव एरियामध्ये जिथे कुठे शॉपिंगला जाऊ, बाहेर मार्केटमध्ये जाऊ, कोणत्याही गोष्टीसाठी, तर शौचालयाची महिलांसाठीची अवेलेबिलिटी इथे अजिबात नाही आहे। म्हणजे मला वाटतं की आत्ता जस्ट गोरेगाव स्टेशन जवळ झाले, पण लिटरली आम्हाला म्हणजे 2-2.5 तास आम्ही असेच बाहेर फिरायचो आणि मग आम्हाला परत घरीच यावं लागायचं। बरं, हे झालं तुमचं आमचं, पण गोरेगाव सेलिब्रिटींचं माहेर, त्यांना काय वाटतंय? नियोजन एवढंच हवंय, रोडला लेवल हवी, अगदी कळकळीची माझी शासनाला विनंती आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियोजन हवं।